एक महत्त्वाची बातमी, संशयित दहशतवादी जुबेर हंगरकर हा 15 वर्षांपासून या ठिकाणी हिंजवडी आणि कल्याणी नगरातील आयटी मध्ये नोकरी करत होता। तर 2015 मध्ये दहशतवादाशी संबंधित व्यक्तींशी तो संपर्कात आला होता। जिहाद करण्याचे मार्ग यावर तो व्याख्यान सुद्धा द्यायचा, अशी ही माहिती समोर येते। संशयित दहशतवादी जुबेर हंगरगेकर हा 15 वर्षांपासून सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होता। हिंजवडी आणि कल्याणी नगरातील आयटी मध्ये तो नोकरी करत होता। दरम्यान त्या ठिकाणी 2015 मध्ये दहशतवादाशी संबंधित व्यक्तींशी तो संपर्कात आला आणि जिहाद करण्याचा मार्ग यावरही त्यानं व्याख्यान दिल्याची आता माहिती समोर येते। तर आपण पाहतोय दिल्ली स्फोटातील काही संशयितांवर या ठिकाणी तपास केला जातोय। त्याच पार्श्वभूमीवर जुबेर याच्या तपासातून ही माहिती समोर आली आहे। विषय असा आहे की गरिबांच्या टपऱ्या तोडायला ना हे सुपरमॅन सारखे धावत येतात, पण या मोठ्या लोकांचं तोडायला ना हे गप्पा बसतात। कारण काय, यांच्याकडून मलाही भेटते, गरिबाकडून भेटते का? गरिबांच्या टपऱ्या आहेत बघा तुम्ही, 9च्या 9 प्रभागामध्ये कारवाईचे ते ट्विट टाकतात, इथं कारवाई केली, तिथं कारवाई केली। सातविलीमध्ये जेवढ्या शाळा आहेत सगळ्या शाळांच्या बाहेर बोर्ड लागलेले आहेत। आणखी एक महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये प्रेक्षकांना फक्त 50 रुपयात आता नाटक पाहता येणार आहे। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी पुण्यामध्ये ही माहिती दिली आहे। तर प्रेक्षकांना आपली नाटकाची आवड यामुळे जोपासता यावी, नाटकांना मिळणारा प्रतिसाद पाहता राज्य शासनाकडून ही योजना राबवण्यात येणार आहे। त्यामुळे फक्त 50 रुपयात आता प्रेक्षकांना नाटक पाहता येईल।